त्या संघाने जर आपण पाहिलं तर एस-टी-एम-एम टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. एस-टी-एम-एम गावकरवाडी. एस-टी-एम-एम गावकरवाडी या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. नाही जरा बोलून काय. हो काय? धार गेली वाटतं तुझी. इकडनं काय गाठ काय तुझ्या काय गेला बॉल. तू कोणत्या मारतोय महेश नको मारू. हर्षल जेटे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीक जेटे हे दोन सलामीवीर फलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजीसाठी आलाय. प्रणव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे सर्वच खेळाडू 450 ते 500 किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी मुंबई गाठली आहे. चॅम्पियन ट्रॉफी खेळायची आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, ट्रॉफी जिंकायची आहे त्याच्यासाठीच प्रयत्न चालू आहेत. यावेळेला डायरेक्ट थ्रो पाहायला मिळालाय. थ्रोच्या स्वरूपातली आणखीन एक धाव मिळेल का? थांबवलं त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाचं खातं उघडलंय. मोठमोठे नावाजलेले खेळाडू, मोठमोठे नावाजलेले संघ सिंधुदुर्ग, मुंबई, महाराष्ट्र या सर्वच विभागामधून हे संघ आपण पाहतोय या परळच्या ऐतिहासिक भिवाजीराव नरे पार्क मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. फटका खेळलाय, बॉलला पाठवलंय, वन बाउन्स सीमारेषा पलीकडे आजच्या दिवसातील आणि चौकार आपल्याला पाहायला मिळालाय प्रतीकच्या बॅटमधून. पुढचा बॉल यावेळेला गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न अडवलाय बॉल मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. बरोबर एका हाताने बॉलला अडवलंय आणि चेंडूची फेक केली आहे तोपर्यंत एक सोटी धाव पूर्ण देखील केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 6 या आकड्यावर. मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय स्ट्रेट अंपायर सर महेश मकवाना, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर महेश शेनवणकर आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अमित गोलतकर. हे 3 मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळतायत. नेक्स्ट बॉल यावेळेला फलंदाज मात्र माघारी परत आहेत. क्लीन बोल्ड आणि तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलाय. हर्षल जेटे बाद. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचं गुणलेखक म्हणून सध्या कर्तव्य बजावतात आमचे मित्र रुपेश सुर्वे. तुमचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे या स्पर्धेमध्ये. त्याचप्रमाणे या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट टोटल स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण द्वारे आनंद घेऊ शकता. आमचे मित्र संकेत कुंभार आणि त्याचप्रमाणे कॅमेरामॅन रोहित. टोटल स्पोर्ट्सची संपूर्ण टेक्निकल टीम एका कॅमेऱ्यासह सज्ज आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे या स्पर्धेमध्ये. नवीन फलंदाज आहेत संकेत जेटे. संकेत जेटे फलंदाजीसाठी आलेत बॅट घेऊन हातामध्ये आणि आल्यानंतर मात्र त्यांच्या प्रत्येक चौकारासाठी ₹500 रोख रकमेचं पारितोषिक आणि षटकारासाठी प्रताप जेटे आणि सुभाष नरे यांच्याकडून हजार रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रत्येक चौकारासाठी ₹500 पारितोषिक असणार आहे सुभाष नरे यांच्याकडून आणि प्रत्येक षटकारासाठी ₹1000 रोख रकमेचं पारितोषिक सुभाष नरे आणि प्रताप जेटे यांच्याकडून दिलं जाईल फलंदाज संकेतला. ओहो! यावेळेला बॅकफूट वरती येऊन मोठा फटका खेळायचा होता. चांगला बॉल हाताळला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 6. एक गडी बाद.
थँक यू. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय अभिजित गावकर गोलंदाजीसाठी आलेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रतीक जेटे यांना त्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक चौकार पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल चेंडूला आज सन्मान दिलाय. कव्हर क्षेत्रामध्ये ढकलल्या बॉलला हलक्या हातांनी आणि एक धाव पूर्ण देखील केली आहे. सुरुवात चांगली झाली आहे. कारण धावा येणं गरजेचं आहे. कारण 5 षटकांची मॅच आहे. सकाळच्या सत्रातील पहिलाच सामना खेळपट्टीचा अंदाज घेऊन ही फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. अंतिम दिवस चॅम्पियन ट्रॉफी 2024 स्पर्धेची आतुरता सगळ्यांना होती. अंतिम दिवस केव्हा उजाडणार? अंतिम दिवस उजाडलाय. फायनलची मॅच केव्हा रंगणार? आता प्रेक्षकांना हा प्रश्न पडलाय. कोण फायनल मध्ये दाखल होणार? आजच्या पूर्ण दिवसामधून यावेळेला देखील चांगला फटका खेळला गेलाय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक पोहोचलेत. अनिकेत बॉल पर्यंत येतील तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 8 या आकड्यावर. 2 चेंडू अखेरीस 8 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. पुढचा बॉल चांगला हाताळलाय. आतमध्ये आलाय. पिचिंग झाल्यानंतर फलंदाजाला वाटलं होतं हा बॉल सोडून द्यावा. पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या मदतीने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर गोलंदाजाने एकूण 3 चेंडू हाताळलेत. षटक क्रमांक 2 मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे सर्वच खेळाडू चॅम्पियन ट्रॉफी खेळायची आहे. कावडी युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेली ही स्पर्धा. स्पर्धेवरती संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याचं लक्ष आहे. यावेळेला नो बॉल पंचांनी घोषित केलाय. बिमर पडताळला जातोय आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी माघारी परतलाय. फलंदाज बाद. प्रतीक जेतेची खेळी संपुष्टात. अरे कॅच पकडली. त्याला वाटलं नो बॉल, त्याने बघितलं नाही आणि त्याला लगेच लावला स्टॉपला. पुढील बॉल असेल फ्री हिट. नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये. आणखीन एक प्रतीक जेटे मैदानामध्ये आलाय. एकूण 2 प्रतीक जेटे आपण पाहतोय या संघामध्ये. आणखीन एक बॉल अपेमध्ये आहे. यस, झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. फ्री हिटचा बॉल आहे. झेल होऊ शकला नसता. तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण देखील केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 10 या आकड्यावर. डबल जीडी स्कोर. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. षटक क्रमांक 2 मधील पुढचा बॉल चांगला हाताळलाय. पुन्हा एकदा फलंदाज बीट झालेत. रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय या अंतिम दिवसातील पहिल्या सामन्यामधील. हो, आणखीन एक बॉल. फलंदाज बीट झालेत. पहा काही षटक हाताळत आहेत. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर अभिजित आहेत आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ देखील त्या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 11. 2 गडी बाद.
क्यू षटक क्रमांक 3चा खेळ आणि हे षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. शुभम गावकर गोलंदाजीसाठी आलेत. पहिलाच बॉल. हो, त्याच्यावरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अगदी सोपा झेल पकडला जाईल आणि आणखीन एक विकेट. यावेळेला देखील आता मात्र पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल +1 अशा 2 एक्स्ट्राच्या धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 13 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला बॅकफूट वरती आले होते जरूर. यावेळेला देखील आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला अवघ्या हलक्या हाताने ढकललेलं आणि तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 14 या आकड्यावर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ मार्गस्थ आहे. अंतिम दिवसातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पुढचा बॉल यावेळेला खूपच चेंडूने उसळी घेतली आहे. पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. व्हाईट बॉल, 1 फॉर दी ओव्हर, 1 बाउन्स. पंचांनी वॉर्निंग दिली आहे गोलंदाजाला. क्रिकेट, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. संपूर्ण परळ, संपूर्ण सिंधुदुर्ग, संपूर्ण रत्नागिरी क्रिकेटमय झाली आहे. चॅम्पियन ट्रॉफी. पुढचा बॉल, मोठा फटका, बिग हिट, पुल केलंय बॉलला, पाठवलंय बॉलला, सीमा रेषा पार. चौकार, 4 धावा. यावेळेला आणखीन एक बिग हिट, बॅक टू बॅक दुसरा येईल का? पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. चांगला प्रयत्न केला होता प्रतीक झेटेने आणि बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 20 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. यावेळेला देखील आपण पाहिलं तर पॉईंट क्षेत्रामध्ये ढकललेला हा बॉल. आणखीन एक धाव घेतली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 21 या आकड्यावर. यावेळेला समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, त्याचा फटका फतलाय. बॅटची आतली कडा घेतली जरूर होती. तोपर्यंत बॉलर जर आपण पाहिलं तर बॉल पर्यंत पोहोचले देखील आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 21. 3 गडी बाद. थँक यू.
नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेत. युवा उदयोन्मुख खेळाडू आहे सोहम गावकर गोलंदाजीसाठी. सोहमचा पहिलाच बॉल खबर क्षेत्रामध्ये ढकलल्या बॉलला क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत एक धाव घेतली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एकच धाव मिळेल या एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 22 या आकड्यावर. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. धावा येणं गरजेचं आहे. धावांचा डोंगर रचायचा आहे. ट्रॉफी जिंकायची आहे. सगळ्यांचं लक्ष एकच आहे. ही ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येईल. येस, व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने अवांतर धाव धावसंख्येमध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल देखील आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 24 या आकड्यावर 24. पुढचा बॉल उडवलाय. बिग हिट पाहायला मिळतोय. गॅप मधून बॉल फरार होताना पाहायला मिळालाय. 4 धावांसाठी येतोय. त्यावेळेला देखील आपण पाहिलं तर चांगला बॉल हाताळला गेलाय आणि आता मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चा बॉल आणखीन एक बिग हिट करताना पाहायला मिळाले फलंदाज. आणखीन एक बॉल चाललाय सीमारेषा पार 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 पार. पुढचा बॉल या वेळेला नो बॉल पडताळला गेलाय पंचांच्या माध्यमातून आणि या नो बॉलच्या बॉल वरती जर आपण पाहिलं तर आणखीन एक धाव देखील पूर्ण केली गेली आहे. महागडे षटक आतापर्यंत ठरलेला आहे कारण 2 चौकार आतापर्यंत लगावले आहेत फलंदाज हेमंतने. याच षटकामध्ये धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 34 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. फ्री हिट टॉन 34 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. हिटच्या बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता. स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळाली. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय आणि हा फ्री हिटचा बॉल या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळालाय. यावेळेला देखील चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर बरोबर पायावरती जाऊन आदळलाय. लेग
थँक्यू. ओहो, मोठा फटका खेळला जरूर. क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून बॉल पर्यंत पोहोचलेत. आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 35 या आकड्यावर. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक येथील बॉल पर्यंत आणखीन एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. ओंकार जेटे आलेत नवीन फलंदाज फलंदाजीसाठी शेवटच्या षटकातील जर आपण पाहिलं तर आणखीन 4 बॉल अजूनही बाकी आहेत. या 4 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील? हेमंतला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग त्याने 2 चौकार आतापर्यंत लगावलेत. पुढे आलेत, उडवलाय, हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक जज करतोय बॉलला. झेल त्याच्याकडून सुटलाय. आणखीन 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 39 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला बॅटची वरची कडा घेऊन बॉल गेलाय लॉंग स्टॉप रिजन मधून गोशांकित क्षेत्रामध्ये. आणखीन एका धावेची भर होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 40 या आकड्यावर. हो, पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पहा. अगदी चपळाईने ती देखील धाव पूर्ण केली आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 42 या आकड्यावर. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल. चांगला फटका खेळला जरूर. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. चांगला बॅकअप दिला जाईल. तोपर्यंत आणखीन 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. म्हणजेच की काय 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले. अरे थांब ना मित्र, सांगू दे तरी. 44 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 45 धावांची गरज असणार आहे. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. उमर क्रीडा मंडळ मनेरवाडी विरुद्ध गिरेश्वर डायमंड 11. दोन्ही संघांच्या संघनायकांना कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी आपण त्वरितच व्यासपीठावरती या. गावकरवाडी संघ आपण डगआउट मध्ये यायचा आहे. हॅलो, आता जो सामना होणार आहे यानंतर त्याची नाणेफेक केली जाईल. अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल विरुद्ध गिरेश्वर मांड 11 अनसुरे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच यायचे. दोन्ही संघाच्या संघनायकांना या ठिकाणी मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी त्वरित या, कारण की हा सामना संपल्यानंतर लगेचच सामना सुरू करायचा आहे. त्यामुळे जास्त अवधी नाहीये आपल्याला. आज आपण टाइम वेस्ट नाही करणार आहोत, कारण की आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ही क्रीडा स्पर्धा आपण पुढे घेऊन जातोय. त्यामुळे आपलं सहकार्य हे गरजेचं आहे. आपलीच क्रीडा स्पर्धा आहे, त्यामुळे
आजच्या या महत्वाच्या दिवशी पण या ठिकाणी थोडंसं सहकार्य करा. लवकर या. आयनल विरुद्ध अनसुरे, प्लीज या. त्या ठिकाणी सन्माननीय जेटे साहेब यांच्या शुभ हस्ते, सत्यवानजी जेटे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. कुठलं कॅप्टन? अमर ना? आयनल. अनसुरेचा कॅप्टन कुठे आहे? अनसुरे या संघाचा आपला Thank you. संघनायक अनसुरे या संघाचा संघनायक प्लीज पाठवा लगेच. संघ व्यवस्थापकांना विनंती आहे. अनसुरे, अनसुरे या संघाचा संघनायक प्लीज या. नाणेफेक केली जाईल. अनसुरे, या ठिकाणी नाणेफेक होते. सन्मान्य सत्यवानजी जेटे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते. आयनल विरुद्ध अनसुरे दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी नाणेफेक होते. सन्मान्य सत्यवानजी जेटे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. या ठिकाणी अनसुरे या संघ नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय अनसुरे या संघाने लगेच कळवायचा आहे. एक 5 मिनिटात निर्णय कळवा. या ठिकाणी नाणेफेक झाली आहे. आयनल विरुद्ध अनसुरे. अनसुरे संघ नाणेफेक जिंकलाय. त्यानंतर तिसरा सामना होईल नवनाथ 11 हडी विरुद्ध रामेश्वर रॉयल. दोन्ही संघाच्या संघनायकाने तयार राहायचंय. या नंतरच्या सामन्याची अर्धी इनिंग झाल्यानंतर नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. दोन्ही संघाच्या संघ व्यवस्थापकाने आपला संघ रेडी ठेवायचा आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. क्षेत्ररक्षण लावून घ्या. टेटेवाडी संघ प्लीज. Yes, thank you. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. रोशन आणि त्यांच्या समवेत पंकज आहेत. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रतीक जेटे. लेट्स प्ले गेम ऑन. रवींद्र चेनवणकर पडद्या मागचा कलाकार. खूप सारी मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी. पहा काय फटका पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणाला जर आपण पाहिलं तर बॅटची जी मागची बाजू असते ती मात्र बॉलला आदळली आणि बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकित क्षेत्रामध्ये देखील गेलाय. प्रतीकचा पुढचा बॉल पॉवर प्ले साठी षटक हाता येतोय. यावेळेला गडबड झालीये, गोंधळ उडालाय आणि तोपर्यंत पहा एक धाव देखील पूर्ण केली आहे.
पुढचा बॉल यावेळेला कॅच जरूर सुटली आहे आणि बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये देखील गेलाय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 3 या आकड्यावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगलं हाताळलंय प्रतीक जेटेने आतापर्यंत कारण एकही मोठा फटका आलेला नाहीये. पंकज आणि रोशन दोन फलंदाज मैदानामध्ये चॅम्पियन ट्रॉफी 2024 यावेळेला उडवलंय बॉल हवेमध्ये आहे बॉलला पाठवलंय सीमारेषा पार आर पार 4 धावा येत पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळालाय. हा बॉल जर आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय एका धाबेसाठी. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 8 या आकड्यावर. चा बॉल यावेळेला कुडरप्पाचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण आणि हा देखील बॉल फरार झालाय 4 धावांसाठी येतोय आणखीन एक चौकार. ठिकाणी शक्यता आहे. चंद्रकांत मोरे लक्ष द्या थोडं. लहान मुलांना इजा होण्याची शक्यता आहे. प्रतीक जेटे पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळला गेलाय. हा बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळालाय. एकच धाव मिळेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावरती 17 या आकड्यावर. यावेळेला आणखीन एक आपटलेला बॉल हवेमध्ये आहे. अगदी सोपा झेल पकडला जाईल आणि ही पहिली विकेट म्हणजेच पहिला धक्का फलंदाज जर आपण पाहिलं तर रोशन आउट झाला ना रे. रोशन माघारी परतलाय. डीजे
यावेळेला सोडून दिलाय हा बॉल. पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 18 या आकड्यावर. प्रतीक जेटे षटक क्रमांक 2 हाताळत असताना डावखुरा गोलंदाज आहे. यावेळेला देखील बॉल हवेमध्ये आहे. स्वतः प्रतीक बॉलच्या खाली. आणखीन एक झेल आणि आणखीन एक विकेट आणि आणखीन एक फलंदाज. बंद होणार आपली अर्धी 8 ओव्हर झाल्या. समोरची हवा बंद होता. यावेळेला देखील बॉल जर आपण पाहिलं तर ढकलल्या हलक्या हातांनी डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पुन्हा एकदा बॉल पर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 19 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 1 टू गो. प्रतीक जेटे षटक क्रमांक 2. यावेळेला देखील लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक एक्स्ट्राची धाव. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 20 या आकड्यावर. 45 धावा करायच्या आहेत. 20 धावा धाव फलकावरती झाल्यात म्हणजेच आणखीन जर आपण पाहिलं तर 25 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंचांकडे लाऊड अपील जरूर केली आहे. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे आणि नॉट आउट म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 20. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असणार आहे. यावेळेला देखील चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 23 या आकड्यावर.
यावेळेला देखील जर आपण पाहिलं तर मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक आलेच बॉल पर्यंत येतील. आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. यावेळेला देखील पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक एक्स्ट्राची धाव. 3 चेंडू अखेरीस 25 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. पुढचा बॉल पायावरती आदळला. यस, बरोबर बोट पंचांनी आकाशात. यावेळेला बिग हिट केला गेलाय. झाडाला बॉल आदळलाय जरूर. वन बाउन्स. क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत. तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. संकेत जेटे त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला जरूर मिळालंय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 27 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत जरूर. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 29 या आकड्यावर. म्हणजे जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 29. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 16 धावांची गरज आहे. आणि आपण पाहिलं तर हे पडद्यामागचे कलाकार आहेत. मग आपण जर पाहिलं तर रवींद्र चेनवणकर असतील, पॅडी पवार असतील आणि त्यांचे सर्व सहकारी मग आमचे विलास काका देखील आहेत. त्यांचं देखील नाव आवर्जून घ्यावं लागेलच या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर महेश चेनवणकर स्वतः जर आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर आहेत. पण हे सर्वच कलाकार, ज्या कलाकारांमुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होत आहे. हॅलो हॅलो.
धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 33 या आकड्यावर. 45 धावांची गरज. 33 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 10 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. अंतिम दिवसातील पहिला सामना. हो, मोठा फटका खेळायचा होता. पील मात्र पंचांनी फेटाळली आहे. धाव त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धावून पूर्ण जरूर केली आहे. लेग बायची धाव. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेला देखील अडवलाय बॉल क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न केलाय जरूर. आणखीन एक धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती 35 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. हो, हवेमधला बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत. स्वतः बॉलर पोहोचलेत. आणखीन एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या आता आपण पाहतोय जाऊन पोहोचते धावफलकावरती 36 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम म्हणजे 7 चेंडूंमध्ये 9 धावा कराव्या लागतील. त्यावेळेला समोर उडवलाय बॉल क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक धाव घेतली जाईल. हेमंत येत आहेत बॉल पर्यंत आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 37 या आकड्यावर. मॅचचं समीकरण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. कोणता संघ सामना जिंकणार, पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवणार, अंतिम दिवसातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर चव्हाटा कोचरा या संघाने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आजच्या या संपूर्ण संघांमधून आणखीन एक जो संघ असेल तो या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणार आहे. निलेश निखिल गावडे कालचा संपूर्ण दिवस या गोलंदाजाने गाजवलाय. चांगला खेळ आपण जर पाहिलं तर तुळशीदासने देखील केलाय. त्याला साथ लाभली ती म्हणजे निखिल गावडेची आणि त्याच्या जोरावरती चव्हाटा कोचरा हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. आज देखील सिंधुदुर्ग, वेंगुर्ला या सर्वच विभागातून हे सर्व खेळाडू आज मात्र ते देखील परळ विभागामध्ये दाखल होणार आहेत आणि त्याच संघांमधून आणखीन एक संघ असेल जो या स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल. 6 बॉलमध्ये 8 धावा रोखायच्या आहेत आणि त्या रोखण्यासाठी जर आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज भरत जेटे यांना आमंत्रित केलं जाईल. चला स्पीडअप घ्या. भरत जेटे गोलंदाजीसाठी 6 बॉलमध्ये 8 धावांची गरज. कंपल्सरी चेस 6 बॉलमध्ये 8 धावा कराव्याच लागतील. आणि पहिलाच बॉल लो फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. फिरकी दिले, चेंडूला वळण दिलंय, चेंडू वळवलाय, चेंडू फिरवलाय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये देखील गेलाय. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5. 5 मध्ये करायच्या आहेत 8 धावा. पहिला बॉल निर्धाव आलाय भरत जेटे. दुसरा बॉल फिरकी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदलतंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 4. 4 मध्ये करायच्या आहेत आता 7 धावा. अनसुरे हा संघ तयार ठेवायचा लगेच. ही मॅच झाल्यानंतर लगेच तुम्ही मैदानाचा ताबा घ्यायचा अनसुरे आणि आयनल या संघाने आपली सलामीची जोडी तयार ठेवायची आहे. धन्यवाद. 4 चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. असे रंगतदार सामने या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये कालच्या दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळाले आहेत. स्लोअर पण बॉल आहे त्याच्यावरती आक्रमण केलंय. गॅप मधून बॉल वन बाउंस सीमारेषा पार गेलाय. 2 धावांसाठी. या 2 धाबांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 40 या आकड्यावर. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3. 3 मध्ये करायच्या आहेत 5 धावा.
काय होणार? सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. पंकज अजूनही फलंदाजी करतोय. संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. फिरवलाय पुन्हा एकदा बॉल आणि हा बॉल देखील जर आपण पाहिला तर वन बाउन्स गेलाय मैदानाच्या बाहेर. आणखीन 2 धावांची भर होते धावसंख्येमध्ये. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. 42 या आकड्यावर मॅचचं समीकरण. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2. 2 मध्ये करायच्या आहेत 3 धावा. 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे आता मात्र. चुका होत आहेत या चुका टाळाव्या लागतील या मॅच मध्ये. प्रत्येक बॉल अडवायचा आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक विकेट महत्वाचा आहे. प्रत्येक चौकार महत्वाचा आहे. प्रत्येक षटकार महत्वाचा आहे. आणि ही प्रत्येक झेल देखील महत्वाचा असणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चॅम्पियन ट्रॉफी 2024 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज. काय होणार? कोणता संघ सामना जिंकेल याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. संपूर्ण सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, मुंबईचं लक्ष या स्पर्धेवरती आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2024 कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम 2 चेंडूंमध्ये 3 धावा कराव्याच लागतील. मंत्र दिलाय गोलंदाजाला भरत जेटे फिरकीपट्टू. हो समोर खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत का? नाही आहेत आणि हा बॉल 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून 4 धावांसाठी गेलाय. ज्या खेळाडूने आपल्या संघाला विजय मिळवून दिला एकूण 4 चौकार त्यांनी या मॅच मध्ये ठोकले. आणि 24 धावांची नाबाद खेळी केली. पंकज गावकर ठरतायत मॅन